तुळजापूरची आहे. गुरुवारी संध्याकाळी मला त्रास चालू झाला होता. आम्ही 8-8:30च्या दरम्यान माझे मिस्टर, सासूबाई आणि जाऊबाई मला हॉस्पिटलला घेऊन गेल्या. माझी ज्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू होती त्या ठिकाणी मॅडम अवेलेबल नव्हत्या. पुन्हा आम्ही दुसऱ्या प्रायव्हेट दवाखान्यात गेलो. पण तुळजापूरमध्ये शक्यतो रात्रीच्या वेळेस पेशंट प्रायव्हेटमध्ये घेत नाहीत, क्रिटिकल सिच्युएशनमध्ये, आणि माझी परिस्थिती क्रिटिकल होती. म्हणून नाविलाज म्हणून तुळजापूरच्या सिव्हिलला जावं लागलं. पण तिथं ओटी बंद असल्यामुळं त्यांनी तिथून आम्हाला धाराशिवला रेफर केलं. इथं आल्यावर एक रात्र मला फक्त चेक करून बाळाचे झोपे चेक करून रात्रभर झोपवलं. आणि इथं रात्रीच्या ज्या स्टाफ होत्या त्या मॅडम म्हणल्या की आपण उद्या सकाळी तुम्हाला सिझरिंगसाठी घेऊयात म्हणून. कोणत्या मॅडम होती? काय नाव? मला त्यांचं नाव नाही माहिती. पण त्या मॅडमनी सांगितलं की सिझरिंगसाठी घेऊयात. माझ्या मिस्टरांनी रात्री 2 वाजेपर्यंत धाराशिवमध्ये धावपळ करून माझं ए निगेटिव्ह ब्लड ग्रुप असल्यामुळे त्यांनी ती पण अरेंज होत नसताना, आणि दुसऱ्या दिवशीचा स्टाफ बदलल्यावर त्यांनी मला नॉर्मलसाठी ट्राय केलं. बरं ठीक आहे, आमच्या सासूबाईंनी ते पण ऐकलं. त्या म्हणत होत्या की सिच्युएशन क्रिटिकल आहे, आम्हाला नॉर्मल नको, आम्हाला सिझरिंगच पाहिजे म्हणून. त्यात तुम्ही रिपोर्ट बघू शकता. पहिल्यापासूनची माझी बेड रेस्ट होती आणि बाळाच्या गळ्याला शेवटी माळ पण गुंडाळलेली होती. म्हणून त्या म्हणत होत्या की आम्हाला नॉर्मल नकोच आहे. पण त्या मॅडमने ऐकलं नाही. त्यांनी मला गोळी दिली कळा येण्यासाठी, आणि कळा येण्यासाठी गोळी दिल्यावर नंतर माझी सोनोग्राफी केली आहे. त्यांनी रिपोर्ट पण चेक नाही केले दुसऱ्या दिवशी त्या मॅडमने. मी म्हणत 10 वाजल्यापासून आम्ही म्हणत होतो की आम्हाला सिझरिंग पाहिजे, घ्या म्हणून. त्यांनी घेतलं नाही. आणि नंतर शेवटच्या क्षणाला हा ठीक आहे, आमच्या सासूबाईंना धसं करून म्हणल्या हा घेते सिझरिंगसाठी म्हणून वर ओटीमध्ये आणलं आणि नॉर्मल डिलिव्हरी करताना मानसिक, मेंटली, फिजिकली सगळं टॉर्चर केलं. पायाला चिमटे घेतले मॅडमनी, मांडीवर मारले, दोघं असं धरत होते. वरून एका ब्रदरनी एक वड एकाचा दम भरला की दुसऱ्याने असं दाबून प्रेशराईज करून नॉर्मल डिलिव्हरी केली. आणि मेंटली इतकं टॉर्चर केलं म्हणजे शिव्या देण्यापर्यंत मॅडम, म्हणजे तुला एवढं सहनच होत नाही तर तू बाळ ठेवलीस कशाला, ठेवलीस कशाला, तुला बाळ तुझं मारायचं होतं. आणि एक सर तर शेवटी काय म्हणजे नातेवाईकाचं सह्या जर घेतल्या असेल तर जाऊ द्या, ठीक आहे, बाळाचं जाऊ द्या, असं हात जाऊ द्या बाळ. बरं, आता मागणी काय आपली? मागणी मला त्या स्टाफमधल्या 3 तरी ॲटलिस्ट 3 लोकांना तरी शिक्षा झाली पाहिजे. कायमचं त्यांना कुठंच जॉब नाही मिळाला पाहिजे. मॅडमचं ना? मला 3 मॅडमपैकी आता मी ओळखू शकते तृप्ती नाटक मेन मॅडम आहेत, सुतार सर आहेत. ते म्हणले का शेवटच्या 2 मिनिटात माझ्या मिस्टरांची साईन घेतली. ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता बाळ वाचणार नाही त्यावेळेस ब्लँक पेपरवर साईन घेतली. आणि मला हे 5-6 वर्षातून हे बाळ राहिलं होतं. ती पण 4 ते 5 ठिकाणी ट्रीटमेंट केल्याच्या नंतर. आणि ह्यांनी एका दिवसात 1 तासासाठी ह्यांनी वाटोळं करून ठेवलं. घडलेला आहे. आमच्या मुलीची क्रिटिकल कंडिशन होते. आम्ही ह्याला विनवणी करूनही ह्यांनी वेळेवर लक्ष दिलं नाही. बेजबाबदारपणे वागली तिच्याशी, आणि आमचं ह्यांनी मुद्दामून बाळ घालवलं. बेजबाबदारपणामुळे आमचं बाळ गेलं यांच्याकडनं. क्रिटिकल कंडिशन होती, होणं शक्य नव्हतं नॉर्मल, तरी त्यांनी जबरदस्तीने नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला आणि आमचं बाळ घालवलं. राहिलेले 10 मिनिटासाठी बाहेर आले. जेव्हा त्यांना कळलं 95% बाळ गेलं आहे, तेव्हा त्यांनी त्या मुलीच्या माझ्या बहिणीच्या मिस्टरांची सही गडबडीत येऊन घेतली ना, त्यांना माहिती दिली ना, काहीच केलं नाही. यांनी कोऱ्या कागदावर सही घेतली. आतमध्ये गेल्यावर बोलले की हां गेले तर जाऊ दे, रिलेटिव्हची सही घेतली. कधी ॲडमिट केलं तर? गुरुवारी संध्याकाळी 12 वाजता. बरं. शुक्रवारी सकाळी 12:30 वाजता ह्यांनी केलं. विनवण्या करूनही ह्यांनी शिजर केलं नाही त्याचं. त्यामुळं सर आमचं बाळ दगावलं. बेजबाबदारपणे आमच्या मुलीला मानसिक छळ केला. आतमध्ये नेऊन तिला हाणमार केली, घाण शिव्या दिल्या, तिला टॉर्चर केलं, तिला भरपूर मेंटली टॉर्चर केलं. घाण तिच्यासोबत वागले. त्यांनी एकदम शिव्या दिल्या खालच्या लेवलच्या, मारहाण केली, तिच्या मांडीला चिमटे घेतले, केस ओढले तिला. ह्याने बेजबाबदारपणामुळे आमचं बाळ ह्यांनी घालवलं. आमची तक्रार आहे, आम्हाला न्याय मिळावा, बस एवढंच. आमच्या बाबतीत जे झाले ना, इतर कुणाच्या गोरगरिबाच्या बाबतीत ते होऊ नये. नाही 2 गडी येऊन पोट दाबत होती तिचं. ब्रदर्स लोकाला बोलवले त्यांनी जबरदस्तीने, आणि त्याचं जोरात पोट दाबलं. 95% बाळ त्यांनी आताच घालवलं होतं. आणि शिजर विनवणी करून त्यांनी राग शिजरमध्ये नेलं. हां तुझं पेशंट म्हणे नेतो आम्ही शिजर करायला. शिजर वॉर्डमध्ये नेऊन ते तासे वागलेत आमच्या बहिणीच्या बाबतीत. ते तुम्ही काय कारवाई काय केली का? पोलीस स्टेशनला काय कळवलं का?
पोलीस स्टेशनला कळवलंय. बरं. आम्ही जाणार आहे प्रत्यक्ष आज तिथं मॅडमला हे केलंय. मॅडम गवळी मॅडम काही दखल घेणार आमच्या. त्यांनी काल वेगळं बोलले, आज आमच्याशी वेगळं वागतायत त्या. आम्ही त्यांच्याशी नीट वागतोय, ते आमच्याबरोबर व्यवस्थित बोलत नाही आहेत. बस आमची विनवणी एवढीच आहे की यांनी न्याय मिळावा आणि ॲक्शन घ्यावी. जी ती 3 लोक आहेत ना, त्यांना कुठंही चान्स नाही मिळाला पाहिजे. ती बाई असून एक बाई जातीला आणि स्त्री नावाला आणि डॉक्टर नावाला कलंक आहे. तिचा पेशंट बरोबरचा व्यवहार अजिबात व्यवस्थित नाही आणि तिने आमच्या पेशंट बरोबर वागली नाही. तृप्ती नाडकर, अमृता आणि सुतार सर बोलला की हा सह्या घेतल्या का, हांसाला जाऊ दे म्हणे, गेलं तरी बाळ गेलं तर गेलं. हां, ह्याने आमच्याबरोबर गैरव्यवहार केला. निष्काळजीपणामुळे आमचं आज ह्याने बाळ घालवलं. 5 वर्षातून बाळ राहिलं होतं ते ट्रीटमेंट करून आणि मजबुरीने आलतो आम्ही. इथं सहकुशीने आलो नव्हतं. दुसरीकडे अवेलेबल नव्हतं आमच्या हॉस्पिटल. जिथं ट्रीटमेंट होती ते मॅडम तिथं उपस्थित नव्हत्या, म्हणून मजबुरीने आम्ही इथं आणलं होतं तिथं. मग आता आपली मागणी काय आहे? न्याय मिळावा. जे आमच्या बाबतीत झालं गोरगरिबाच्या बाबतीत होऊ नये. आणि जे 3 लोक आहेत ना, ह्यांना आयुष्यात कुठं चान्स भेटू नये ड्युटी करण्याचा. लोकांचे जर तुम्ही आज बाळा मारताय म्हणजे निष्काळजीपणा करताय, म्हणजे ड्युटी कशाला करताय तुम्ही? यांना अधिकार नाही ड्युटी करण्याचा, कुठंच अधिकार नाही यांना ड्युटी करण्याचा. न्याय मिळावा. ही 3 लोक कुठंच लागली नाही पाहिजे कामाला. बाळ गेलं तर बस. गेलं म्हणजे काय